A few moments later. अरे विश्वजित काय झालं? भाऊ कार्यकारण भाऊ असतो पण मला काही समजेलच गेलं यार. सांगशील का जरा? अरे मित्रा जमतं मला हे, तुला सांग का मी? सांग ना मग जरा. सांग बरं हे कार्यकारण भाव म्हणजे काय? हे बघ विश्वजित, कारण आणि कार्य यांच्या परस्पर संबंधाचे ज्ञान जेव्हा आपल्याला होते ना, तेव्हा त्याच कार्यकारण भाव असे म्हणतात. अच्छा, हा, हे कार्यकारण भाव ठीक आहे, पण हे कार्य आणि कारण हे काय असतंय? हे बघ विश्वजित, मी तुला समजून सांगतो. कारण कारण म्हणजे काय? कारण म्हणजे कार्यनियत प्रवृत्ती कारण म्हणजे कार्य उत्पत्तीच्या पूर्वी जे नियमाने उपस्थित असतं ते कारण. हे कार्य म्हणजे काय असतंय? हे बघ, कार्य म्हणजे काय माहितीये का? ज्यावेळेस जो कर्ता आहे ना, तो त्याच्या कर्तव्याची निश्चिती करतो आणि त्यानंतर जो कर्तव्याची निश्चिती झाल्याच्या नंतर तो जो क्रिया करतो ना, त्याच कार्य असे म्हणतात. जसे समज सध्या वहीवर काहीतरी लिहायचे आहे, ठीक आहे, तू निश्चिती केल्याच्या नंतर वहीवर जे तू लिहिणार आहेस, तू काय लिहिला आता? कार्य कारण भाव म्हणून असं काहीतरी तू वहीवर लिहिला, तर तुझी निश्चिती झाल्याच्या नंतर तू जे कार्य करणार आहेस त्या ठिकाणी तू जे क्रिया केली ना लिहिण्याची, त्या लिहिण्याच्या क्रियेला काय म्हणतात? कार्य असे म्हणतात. अच्छा, हा, ठीक आहे. विश्वजित समजलं तुला आता? हो आकाश, मला समजलं, पण याच्याबद्दल तू आणखी काय सांगू शकतोस का? हे स्पष्ट करण्यासाठी दर्शनकारांनी 2 सिद्धांत सांगितले आहेत. हे बघ विश्वा, मी सांगतो. ह्या संबंधी दर्शनकारांनी 2 सिद्धांत दिलेले आहेत. त्यांना कार्यकारण सिद्धांत म्हणतात. त्याच्यामध्ये पहिला सत्कार्यवाद आणि दुसरा असत्कार्यवाद. सत्कार्यवाद आपण काय सांगू शकतो की कारणामध्ये कार्याची उपस्थिती असते त्यावेळेस सत्कार्यवाद, आणि ज्यावेळेस कारणामध्ये कार्याची उपस्थिती नसते त्यावेळेस असत्कार्यवाद. झालं एवढंच. प्रसाद, हे सर्व ठीक आहे, मला समजलं आहे, पण मला जर उदाहरण सांगितलं असतंस तर मला आणखीन खूप छान समजलं असतं. विश्वजित, सत्कार्यवादामध्ये काय सांगितलं होतं की कारणामध्ये कार्याची उपस्थिती आहे, परंतु ते अव्यक्त स्वरूपात आहे. म्हणजे कसं? उदाहरणाद्वारे बघ, जे दूध आहे ना, ज्यावेळेस दुधामध्ये आपण विरजण टाकतो त्यावेळेस त्यापासून दही निर्माण होतं, आणि ज्यावेळेस दह्याला घुसळले जाते त्यावेळेस त्यामधून ताकाची निर्मिती होते व ताकापासून लोणी निर्माण होतं. मग यावरून काय समजतं आपल्याला की दुधापासून लोणी निर्माण झालं आणि ह्यामध्ये लोणी जे आहे हे अव्यक्त स्वरूपात आहे. तर हे उदाहरण आहे सत्कार्यवादाचं. म्हणजे काय की कारणापासून कार्याची निर्मिती होते त्यावेळेस कार्य हे कारणामध्ये अव्यक्त स्वरूपात उपलब्ध असते. जसं ह्या उदाहरणामध्ये हे लोणी जे आहे ना, हे दुधामध्ये आहे, परंतु कसं आहे? अव्यक्त स्वरूपात आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है.